भाग्यवृद्धी, अचानक धनलाभ आणि पराक्रमाचा काळ. कुंभ राशीच्या सर्व ज्योतिषप्रेमींनो, सप्टेंबर 2026 हा महिना तुमच्या आयुष्यात भाग्याची साथ, बौद्धिक प्रगती आणि अचानक धनलाभाची नवीन पहाट घेऊन येत आहे. या महिन्यात 2 सप्टेंबरला शुक्र तुमच्या 9व्या घरात भाग्यस्थानात स्वराशीत तूळ राशीत प्रवेश करत आहे, ज्यामुळे तुमचा भाग्योदय होऊन प्रलंबित कामांना गती मिळेल. तसंच 7 सप्टेंबरला बुध तुमच्या 8व्या घरात अष्टम स्थानात उच्च राशीत प्रवेश करून शक्तिशाली विपरीत राजयोग बनवत आहे. 8व्या घरातील उच्चीचा बुध 17 सप्टेंबरनंतर 9व्या घरातील ग्रहांची स्थिती तुम्हाला गूढज्ञान, संशोधन, शेअर मार्केट आणि गुप्तधनातून अचानक मोठा फायदा मिळवून देईल. 6व्या घरात उच्चीचा गुरु तुम्हाला शत्रूवर विजय आणि आरोग्य संरक्षण प्रदान करेल. चला या महिन्याचं राशी भविष्य जाणून घेऊ. कुंभ राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, तुम्ही राशीचक्रातील 11वी वायुतत्वाची आणि शनिदेवाच्या आधिपत्याखालील रास आहात. तुमचा स्वभाव अत्यंत मानवतावादी, संशोधक वृत्ती, दूरदृष्टी असणारे व्यक्तिमत्व, समाजाचा विचार करणारे, स्वतंत्र विचाराचे आणि नवीन तंत्रज्ञानाची आवड असणारे, शांत, संयमी पण मनात विचारांचं मोठं चक्र सुरू असणारे, तत्वनिष्ठ आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे. तुमचा हाच बुद्धिमान आणि वैचारिक स्वभाव या सप्टेंबर महिन्यात तुम्हाला प्रगतीच्या नवीन शिखरावर घेऊन जाईल. या महिन्याचा महामंत्र आहे धैर्याने घेतलेले योग्य निर्णय आणि भाग्याची मिळालेली साथ कठीण परिस्थितीलाही यशात बदलू शकते. या महिन्याचा पॉवर वर्ड आहे भाग्योदय. या महिन्याचे हिरो प्लॅनेट आहे 9व्या घरातील स्वराशीचा शुक्र, 8व्या घरातील उच्चीचा बुध आणि 6व्या घरातील उच्चीचा गुरु. 9व्या घरातील स्वराशीचा शुक्र तुमच्या आयुष्यात नशिबाची दारं उघडण्याची कामं करेल. 5 चुका नक्की टाळा. पहिली, 2ऱ्या घरात शनी आणि 8व्या घरात बुध असल्याने विचार न करता मोठी गुंतवणूक करू नका. दुसरी, 1ल्या घरात राहू असल्यामुळे मनात नकारात्मक किंवा भ्रम निर्माण करणारे विचार येणं टाळा. तिसरी, 2ऱ्या घरातील शनीच्या प्रभावामुळे बोलताना भाषेवर संयम ठेवा. चौथी, 6व्या घरात मंगळ आणि गुरुचं भ्रमण असल्याने खानपानाकडे आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. 5वी, गुप्त शत्रू किंवा अनोळखी लोकांच्या सल्ल्याने मोठे निर्णय घेऊ नका. कुंभ राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, 2ऱ्या घरात शनिदेव विराजमान असल्यामुळे पैशांची बचत करण्यासाठी तुम्हाला विशेष प्रयत्न करावे लागतील. 9व्या घरातील स्वराशीचा शुक्र आणि 8व्या घरातील उच्चीचा बुध तुम्हाला अचानक धनलाभ आणि जुनी थकबाकी किंवा पैतृक संपत्तीतून फायदा मिळवून देईल. कौटुंबिक बाबीमध्ये थोडं धैर्याने आणि समंजसपणाने घ्यावं लागेल. वाढीत नम्रता ठेवल्यास वाद टळतील. पराक्रम स्थानाचा स्वामी मंगळ अनुकूल स्थितीत असल्यामुळे तुमचा उत्साह वाढेल. 9व्या घरातील स्वराशीच्या शुक्रामुळे लांबचे प्रवास, धार्मिक यात्रा किंवा परदेश प्रवासाचे योग अत्यंत शुभ किंवा लाभदायक ठरतील. नवीन लोकांशी जोडले जाल, ज्यामुळे भविष्यात मोठा फायदा होईल. चतुर्थेश शुक्र 9व्या घरात स्वराशीत असल्यामुळे नवीन मालमत्ता, घर किंवा वास्तू खरेदीचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. नवीन वाहन खरेदीसाठी महिना अत्यंत अनुकूल आहे. आईचं आरोग्य सुधारेल. तिच्या सहकार्याने धार्मिक किंवा कौटुंबिक कार्य पार पडतील. 9व्या घरातील शुक्र आणि 8व्या घरातील उच्चीचा बुध विद्यार्थ्यांना संशोधनात्मक विषय, IT, डेटा सायन्स, फायनान्स, उच्च शिक्षणात मोठं यश मिळवून देईल. परदेशी शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक बातमी मिळेल. प्रेम व विवाह, 9व्या घरातील शुक्र लव्ह लाईफमध्ये गोडवा आणेल. जोडीदारासोबत धार्मिक किंवा पर्यटन स्थळांना भेट द्याल. 7व्या घरात सूर्याचं भ्रमण आणि राहू केतूच्या प्रभावामुळे वैवाहिक आयुष्यात जोडीदाराच्या भावनांचा आदर करा. विनाकारण वाद टाळा. कुंभ राशीच्या ज्योतिषप्रेमांनो, जेव्हा तुम्हाला एखादा कठीण निर्णय घ्यायचा असतो तेव्हा तुम्ही तर्काचा वापर करता की लोकांचं हित पाहता? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा. 6व्या घरात उच्चीचा गुरु विराजमान असल्यामुळे शत्रू, आजार आणि कर्जापासून तुमचं संरक्षण होईल. नियमित योग, संतुलित आहार आणि सकारात्मक विचार हेच निरोगी आयुष्याचं रहस्य आहे.
जुन्या आजारांवर योग्य उपचार मिळून आरोग्यात सुधारणा होईल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना यशासाठी जास्त मेहनत करावी लागेल, पण गुरुच्या कृपेने यश नक्की मिळेल. नोकरी वर्ग. 10व्या घराचा स्वामी मंगळ आणि 9व्या घरातील स्वराशीचा शुक्र नोकरीमध्ये नवीन संधी निर्माण करेल. परदेशी कंपनी किंवा मोठ्या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये कार्यरत असणाऱ्यांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळतील. व्यापारी वर्ग. 8व्या घरातील विपरीत राजयोग आणि 9व्या घरातील शुक्र व्यापाऱ्यांसाठी अचानक नवीन कॉन्टॅक्ट्स घेऊन येतील. आयात निर्यात, शेअर मार्केट, संशोधन किंवा कन्सल्टन्सी व्यवसायात असणाऱ्यांना मोठा नफा होईल. कुंभ राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, महाभारतातील विदुर हे अगाध ज्ञान, दूरदृष्टी आणि नीतिशास्त्राचे उत्कृष्ट प्रतीक आहे. त्यांनी नेहमी सत्याचा, न्यायाचा मार्ग निवडला, तसंच कठीण प्रसंगातही योग्य सल्ला दिला. कुंभ राशीचं वैशिष्ट्य म्हणजे ज्ञान आणि दूरदृष्टी. या महिन्यात 9व्या घरातील स्वराशीचा शुक्र आणि 8व्या घरातील उच्चीचा बुध तुम्हाला विदुरासारखीच सूक्ष्म बुद्धिमत्ता आणि योग्य निर्णय क्षमता प्रदान करेल. ज्ञानाचा आणि योग्य धोरणाचा वापर करून घेतलेला निर्णय नेहमी विजयाकडे घेऊन जातो. प्रिय भगिनींनो, 9व्या घरातील स्वराशीचा शुक्र महिलांसाठी भाग्योदयाचा काळ घेऊन आला आहे. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. सौंदर्य, कपडे आणि दागिन्यांची खरेदी होईल. नोकरी करणाऱ्या महिलांना करिअरमध्ये मोठी यशस्वीता लाभेल. ज्येष्ठ नागरिक. आरोग्य सामान्य राहील. अध्यात्म, जप, तप आणि धार्मिक ग्रंथाच्या वाचनात वेळ आनंदात जाईल. तीर्थयात्रेचे उत्तम योग आहेत. 9व्या घरात स्वराशीचा शुक्र, 8व्या घरात उच्चीचा बुध आणि 6व्या घरात उच्चीचा गुरु हे या महिन्याचे सर्वात अनुकूल योग आहेत. नशिबाची 85% साथ लाभेल. फलदीपिका ग्रंथातील वचनानुसार जेव्हा 8व्या घराचा स्वामी किंवा शुभग्रह 8व्या घरात उच्च राशीत असतो तेव्हा विपरीत राजयोग बनतो. असा जातक विपरीत परिस्थितीतही अचानक धनसंपत्ती, संशोधन क्षेत्रात यश आणि गूढज्ञानाचा लाभ मिळवतो. 9व्या घरातील स्वराशीचा शुक्र सांगतो सकारात्मक राहा, भाग्य तुमच्या कर्माला साथ देईल. 8व्या घरातील उच्च बुध सांगतो समस्येच्या मुळाशी जा, ज्ञानाचा योग्य वापर करा. 6व्या घरातील उच्च गुरु सांगतो शत्रू आणि आव्हानांना धैर्याने सामोरं जा. आधुनिक जीवनातील उपयोग. सप्टेंबर महिन्यात IT, डेटा ॲनालिसिस, रिसर्च, फायनान्स, कायदेविषयक सल्ला, मीडिया आणि ट्रॅव्हल्स क्षेत्राशी जोडलेल्या कुंभ राशीच्या जातकांनी नवीन उपक्रम सुरू करावे. त्यात मोठं यश मिळेल. परिस्थिती कितीही आव्हानात्मक असली तरी तुमचा ज्ञानकोश आणि दूरदृष्टी तुम्हाला नेहमी यशाचा मार्ग दाखवेल. लाभ. 11व्या घराचा स्वामी गुरु 6व्या घरात उच्च स्थितीत असल्याने मेहनतीनंतर मोठा आर्थिक लाभ आणि इच्छापूर्ती होईल. परदेश प्रवासाचे योग उत्तम आहेत. धार्मिक, आध्यात्मिक आणि शुभ कार्यावर खर्च होईल. सप्टेंबर 2026 महिन्यात कुंभ राशीसाठी स्कोरबोर्ड. पैसा व धन 10 पैकी 8.5, प्रेम व विवाह 10 पैकी 8, करिअर व व्यवसाय 10 पैकी 9, आरोग्य 10 पैकी 8.5, कुटुंब व वास्तू 10 पैकी 8, भाग्य 10 पैकी 9, मानसिक शांती 10 पैकी 8. विशेष शुभ दिवस 4, 5, 9, 10, 14, 15, 23 आणि 24 या दिवशी महत्त्वाची कामं पूर्ण करा. सावध राहण्याचे दिवस 7, 12, 21 आणि 29 सप्टेंबर या दिवशी अधिक आर्थिक जोखीम किंवा वादविवाद टाळा. सोपे आणि सिद्ध उपाय. शनिवारी हनुमान चालिसाचा पाठ करा. ओम शम शनेश्वराय नमः मंत्राचा जप करा. भाग्योदयासाठी दर शुक्रवारी महालक्ष्मीची पूजा करून पांढरी मिठाई किंवा खडीसाखर अर्पण करा. बुध व आरोग्यासाठी दर बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण करा. ज्योतिषप्रेमींनो, वैयक्तिक रत्नांसाठी पत्रिकेचा सखोल अभ्यास आवश्यक असतो. परंतु या सप्टेंबर महिन्यात कुंभ राशीच्या जातकांनी आपली निर्णय क्षमता, मानसिक शांती आणि भाग्योदय वाढवण्यासाठी फिरोजा ब्रेसलेट परिधान करणं अत्यंत लाभदायक आणि सुरक्षित राहील. हे राशी भविष्य सामान्य गोचरवर आधारित आहे. वैयक्तिक मार्गदर्शन हवे असल्यास, करिअर, लग्न किंवा आर्थिक अडचणीवर अचूक उपाय हवे असल्यास
स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा किंवा फोन कॉल करू नका. आम्ही फोन कॉल उचलू शकत नाही याची नोंद घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या आप्तेष्टांसोबत शेअर करा. आपल्या ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून पुढील राशीचे अपडेट्स तुमच्याकडून मिस होणार नाहीत. कुंभ राशीच्या माझ्या सर्व भाऊ बहिणींनो, हा सप्टेंबर महिना तुमच्यासाठी भाग्योदयाची नवी पहाट, प्रगतीचे नवे मार्ग आणि यशाची नवीन शिखरं गाठणारा काळ आहे. 9व्या घरातील स्वराशीचा शुक्र तुमच्या मेहनतीला नशिबाची साथ मिळवून देईल. स्वतःच्या ज्ञानावर, क्षमतेवर विश्वास ठेवा. ग्रह तुम्हाला योग्य दिशा दाखवतात, पण त्या दिशेने चालून यशाचं शिखर गाठणं हे पूर्णतः तुमच्या कर्मावर आणि आत्मविश्वासावर अवलंबून असतं. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.